पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली दबलेल्या 8 कर्मचाऱ्यांना 70 तासानंतर देखील बाहेर काढता आलेलं नाहीये। पिंपरी चिंचवडमधल्या मोशी परिसरात असलेल्या कचरा डेपोमध्ये बांधण्यात आलेल्या एका इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळलेला होता आणि त्यानंतर ढासळलेल्या इमारतीमध्ये एकूण 23 कामगार अडकलेले होते। त्यापैकी 5 कामगार घटनेच्या काही मिनिटात बाहेर पडले होते, तर 9 जणांना बचाव दलानं सुखरूप बाहेर काढलेलं होतं। मात्र इमारतीच्या आत अडकलेल्या उर्वरित 8 कर्मचाऱ्यांना अजूनही बचाव दल बाहेर काढू शकलेलं नाहीये। मोशी इमारत दुर्घटना मोशीमधल्या इमारतीमध्ये अडकलेले 3 जण रेस्क्यू टीमला आता दिसले आहेत आणि या तिघांना बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। 8 पैकी 3 जण इमारतीमध्ये दिसलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते। गेल्या 70 तासांपासून मोशीमधल्या या इमारतीतून लोकांना बचाव करण्याचे प्रयत्न सध्या सुरू होते आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात माझे सहकारी अभिजित पोते। आपल्याला थेट जाणार आहोत अभिजितकडे। अभिजित, सध्या काय परिस्थिती आहे मोशीमध्ये या सगळ्या गेल्या 70 तासांपासून पुण्यातल्या खरं तर मोशीमध्ये जे सर्च ऑपरेशन चालू आहे, रेस्क्यू टीम ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणची महत्त्वाची अपडेट अशी आहे की या रेस्क्यू टीमला आता जे 8 जण होते त्यापैकी 3 जण या रेस्क्यू टीमला दिसलेले आहेत, जी प्रशासनाकडून माहिती मिळते आहे। त्या सगळ्या माहितीनुसार जे 3 जण होते 8 पैकी ते या बिल्डिंगच्या ज्या मलब्याखाली दबले होते, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला होते, त्यापैकी 3 जण दिसले असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आणि ज्या 8 पैकी 3 जण प्रशासनाला रेस्क्यू दरम्यान दिसलेत, म्हणजे ग्राउंड फ्लोअर जो होता पार्किंगचा त्यामध्ये 8 जण होते, त्यापैकी 3 जण आता प्रशासनाला दिसलेले आहेत आणि रेस्क्यू टीम आता त्या तिघांना बाहेर काढण्याचं काम करत आहे। या समोर या ठिकाणी आपण पाहू शकतोय की गेल्या 70 तासांपासून आज 4था दिवस आहे। या सगळ्या दिवसांमध्ये रेस्क्यू टीम सतत जे आहेत ते अडकलेले जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती। पण आता जी महत्त्वाची अपडेट आहे सुनील, मी परत सांगतो की 8 जण बेपत्ता होते। 8 जणांचा शोध गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी सुरू होता, पण त्यापैकी 3 जण आहेत ते दिसलेले आहेत। त्या तिघांना म्हणजे आज सकाळी जे मशीन्स ग्रेंटर मशीन्स आणले होते, कचरा बाजूला काल रात्रीपर्यंत झाला होता, त्यानंतर जो स्लॅब होता तो पाडण्याचं काम सुरू होतं आणि स्लॅब पाडल्यानंतर आता या स्लॅबच्या अंडरग्राऊंड जे बांधकाम होतं त्यामध्ये 8 जणांपैकी 3 जण दिसून आलेले आहेत आणि त्या तिघांना बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। महापौर रवी लांडगे पिंपरी चिंचवड शहराचे ते देखील या ठिकाणी आलेले आहे। आयुक्त सकाळपासून इथे ठाण मांडून आहेत। आज रात्रीपर्यंत हे ऑपरेशन संपेल, रेस्क्यू टीम हे ऑपरेशन संपेल असं बोललं जात होतं, कारण 8 जणांचा अजूनही कुठलाही ठाम पत्ता लागला नाही। पण आता आपण देवाकडनं एकच प्रार्थना करू सुमित की जे 3 जण दिसले आहेत किंवा ज्या 3 जणांचं रेस्क्यू 8 पैकी सुरू आहे ते सुखरूप असावेत, त्या सगळ्यांना रेस्क्यू टीमकडून सुखरूप बाहेर काढण्यात यावं। नातेवाईक गेल्या 3 दिवसापासून इथंच बसून आहेत, आम्हाला काहीतरी निरोप द्या अशी विनंती प्रशासनाकडे नातेवाईकांकडून केली जाते आणि त्यांच्यासाठीच ही बातमी महत्त्वाची आहे की त्या 8 पैकी 3 जण जे आहेत ते रेस्क्यू टीमला दिसले आहेत आणि त्या 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम आता प्रशासनाकडून सुरू आहे। सुमित, पुन्हा आपण तेच खरं तर येते की अनधिकृत बांधकाम होतं असं स्पष्ट झाले, आयुक्तांकडून याबाबत कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाहीये। आम्हाला या 8 जणांना बाहेर काढणं महत्त्वाचं आहे, त्यानंतर आम्ही कारवाई करू असं सांगण्यात येत होतं। पण आता सुदैवानं ते 3 जण 8 पैकी 3 जण दिसलेले आहेत। नातेवाईक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। नातेवाईक प्रशासनाला वारंवार विनंती करतायत की आम्हाला काहीतरी निरोप द्या, आतमध्ये काय घडते, कारण आता लांबवर बॅरिगेटिंग केलेलं आहे पोलीस प्रशासनाकडून, तिथून 8 कुणालाही सोडलं जात नाही, फक्त अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत किंवा जे रेस्क्यू टीम आहेत त्यांना आत सोडलं जाते। बाकी सगळे नातेवाईक असतील, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असेल, त्यांना मात्र इथं लांब ठेवण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे बॅरिगेटिंग केली आहे। पण आता महत्त्वाची अपडेट जी आतमधून येते की या 8 जणांपैकी जे आतमध्ये अडकले होते त्यांच्यापैकी 3 जणांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे, कारण त्या मलब्याखाली जे दबले होते त्या तिघांना रेस्क्यू टीमनं शोधले, ते तिघं रेस्क्यू टीमला दिसलेत आणि त्या तिघांना आता सुखरूप बाहेर काढलं जातं का, रेस्क्यू टीम नेमके मध्ये कुठलं ऑपरेशन सुरू आहे, 3 पैकी अधिक जण अजून आत आढळलेत का, आपण देवाकडे हीच प्रार्थना करू सुमित की ते जे तिघं रेस्क्यू टीमला दिसलेत ते सुखरूप असावेत आणि बाकीचे सुद्धा 8 जण आहेत ते सुखरूप असावेत आणि त्यांना आजच्या आज बाहेर काढण्यात यावं। पण आता या तिघांना बाहेर काढण्याचा तरी रेस्क्यू टीमकडून प्रयत्न सुरू आहेत। सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्या अखत्यारीमध्ये मोशी इथला कचरा डेपो आहे आणि या कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू होता। त्यामुळे तिथे बांधण्यात आलेली 3 मजली इमारतीला कुलकर्णी यांनी परवानगी का घेतली नाही आणि या घटनेसाठी त्यांनी अद्यापही कुणावर कारवाई का केली नाही
असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. याबाबत आढावा घेतलाय माझे सहकारी प्रतिनिधी गोविंद बाकडे यांनी. पाहूया. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीनं ही घटना घडली त्यासाठी प्राथमिक दृष्ट्या काही चुका किंवा काही गोष्टी आढळून आल्यात का, काय या संदर्भामध्ये आपण चौकशी करतो आहोत? खरं पाहता या मोशी कचरा डेपोमध्ये हा जो सेंट्रल लँडफिल आहे तो गेल्या 7 ते 8 वर्षापासून आहे आणि आत्तासुद्धा त्याच्यावर मागच्या आठवड्यापर्यंत आपण रस्त्याने वर जाऊन माती पसरवायच्यासाठी पोकलँड डंपर येथे चालू होते याच्यावर. म्हणजे हा तसा स्टेबल सेंट्रल लँडफिल होता आणि त्यापासून 30 मीटरवर ही प्रशासकीय इमारत ऑफिस बिल्डिंग आहे अँथोनी लारा कंपनीची होती आणि गेले 5 तारखेपासून पिंपरी चिंचवडमध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पाऊस झाल्यामुळे त्या पावसाचं पाणी पूर्ण सेंट्रल लँडफिलमध्ये मुरल्यामुळे आणि या सेंट्रल लँडफिलमध्ये कचरा आणि माती अशा पद्धतीने ते लेअर केलेले असतात आणि त्या मातीमध्ये आणि कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झिरपल्यामुळे साधारण किती मीटरचा हा सगळा कचऱ्याचा ढीग डोंगर होता? हा 22 ते 25 मीटर हाईटचा SLF झालेला होता आणि यामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यातला अर्धा जवळजवळ डोंगर कचऱ्याचा डोंगर हा लँडस्लाईड झाल्यामुळे जवळजवळ 5 ते 7 लाख टन कचरा पाण्याबरोबर वाहून या प्रशासकीय इमारतीवर सातत्याने तेच विचारलं जाते की ही जी इमारत आहे इथं नेमकं कामकाज काय चालायचं, एकूण किती कर्मचारी होते आणि ही इमारत तिथे का बांधल्या गेली होती? इथं वेस्ट टू एनर्जी प्लांट आहे आणि मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी आहे. यामध्ये काम करणारा जो स्टाफ आहे किंवा जे कर्मचारी आहेत अँथोनीचे आणि इतर ऑफिशियल कामासाठी ही ऑफिस बिल्डिंग ज्या ओरिजिनल प्लॅनमध्ये होती ती बांधलेली आहे. सगळ्याच घटनेची जी चौकशी आहे ती केली जाईल आणि या संदर्भामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता समोर येते. पुढे व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह गोविंद बाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.